मित्रांनो पुशेगाव झाल्यापासून एक नंबर पारितोषिक राजा कधी घेईल ह्याची वाट बघत होते. तर आज औंधचं पारंपरिक मैदान आणि पारंपरिक मैदानात विजेतेपद घेणार राजा असं म्हणूया. पुशेगाव नंतर हे पारंपरिक मैदान औंधचं मैदान. तर राजाने केला एक नंबर. होय गेल्या राजाने एक नंबर आला. सगळ्यात महत्वाचं तिन्ही फेरं कडनं. हा तिन्ही फेरं गट कडनं सेमी कडनं फायनल कडनं. बर पण गट आणि सेमी सव्वाच्या खांद्यानं होतं आणि फायनलला आपल्या राजाला 5-6 महिन्यात आज उजवीला झोपलाय. बर सर्जा आणि राजा ही जोड होती. तर कसं ठरलं की फायनल महत्वाचं का? कारण सर्जाच्या साईडनं लागली होती. तर तुम्ही निर्णय कोणी घेतला तो मी कसं असतं की त्यांना पण माहिती आहे आपल्याला पण माहिती आहे. बाहेरनं पळणार तर राजा पळणार. सर्जाला आज झोपला आणि त्यांनी दोघांनी आपले एक नंबर करून दाखवला आपल्याला. वा म्हणजे किती दिवसात एक नंबर झालं पुशेगाव नंतर? पुशेगाव नंतर तिसरा एक नंबर आहे आपला. तिसरा एक नंबर आहे. दोनदा आपण मार खाल्लाय सांगोला आणि 32 वेळा. बर ते तसं चालतेच म्हणा हार जीत असते त्याला काय. चालते. पण मला ही सांगा की आजचं नियोजन कसं झालं सर्जा बरोबरचं? आजचं म्हणजे 2 मैदान झालं आज आणि 11 तारखेला. पण त्या 11 तारखेचं कर्जत जामखेड मैदान कॅन्सल झालं. त्याच्यामुळे सरासरी म्हटलं आज आपण पुढे सर पण म्हटलं आज औंधाला पळूया आपण. मग आम्ही सकाळी लेट आलेले. बर बैल उतरला आणि गाडी काटाला झोपली. बांधलं पण नाही. त्याने बैल झोपून ठेवला होता. त्याने स्वतः होता राजा येतोय का नाही आणलं तसं नेऊन झोपलंय. पण कसं झालं म्हणजे पहिल्याचं नियोजन 11 ठरलेलं आज अचानक आणून तुम्ही लेट आला सांगताय. गाडी कशी पळल वाटली होती? कारण वेगवेगळी स्टाईल आहे बैलांची. वेगवेगळ्या स्टाईल म्हणजे कसं त्यांनी आपलं धाडस केलं उजवीनं पळवायचं. आपण नाही केलं. 2 फेर त्यांनी उजवीन त्यांचा बैल पळा गट सेमी. फायनलला आपला उजवीनं पळला. गाडी गटून पळते. ही बैल दोन्ही साईडनं पळाली. राजाचं आपण असं म्हणू की पुशेगाव नंतर पारंपरिक जी मैदान आहे त्यात एक नंबर. ह्या मैदानाला खूप मोठा इतिहास आहे. काय सांगाल की पुशेगावचं पारंपरिक मैदान आणि हे पारंपरिक मैदान? हा पुशेगाव सारखंच हे पारंपरिक. आम्ही पहिल्याच वर्षी आलोय आणि राजाने आपल्याला इथे एक नंबर करून दिला. सगळे आनंदाची माणसं इथली खुश आहे. मित्रांनो बघा ही सगळ्यात मोठं चषक आतापर्यंत सगळ्यात मोठा चषक आहे. सगळ्यात मोठा चषक आहे. बर आणि हिथं औंध म्हणजे जो एक नंबर घेतो ना म्हणजे ते आपण म्हणू यमाई देवीचा आशीर्वाद त्या बैलावर असतो. आता खूप सारे असे पारंपरिक जे आहेत देवदेवतांचे जे सगळे मैदान होतात आशीर्वाद आहे राजाचा. पारंपरिक मैदानात बैल आपल्याला सेवागिरी महाराजा आशीर्वाद आहे. त्यापासून आपण नाही 2 मैदान जर झाले असते हारजीत आपण कायम गोलाला तसं आहे. बरं मित्रांनो आज खूप लांबून आलेत बघण्यासाठी. बैल आपण बघू शकता. बैल राजा ही महत्वाचं. बैला पळल्यानंतरही एकदम शांत उभा राहतो आणि बैलाला कसलंही म्हणजे पळल्यागत वाटत नाही. आज 3 फेर कडनं पळून बैल कसा आहे बघू. तर खूप लांबून आलेत राजासाठी. सांगा गाव कुठलं? कुठून? गाव घरनिकीच आहे लांबचा नाही. मग पण कुठून आला? पण घरनिकी गावच आहे. आता कुठून आलाय तुम्ही? नाही घरनिकीतनं आलोय. खास मैदान बघायसाठी आलोय. आम्हाला गट बघायला मिळाला नाही पण सेमी आणि फायनल आम्ही बघितलं. बरं आता हे मुंबईचे आहेत. बरं तुम्ही सांगा. तुम्ही बरं काय सांगाल? गावचं नाव आज वरती केलं म्हणायचं एकदम पहिल्यापासूनच आता केलं पुशेगाव नंतर. पण आज पुन्हा एकदा मारण्याचा तुरा. म्हणजे आम्हाला सेमी आणि गट झाल्यानंतर असे म्हणजे आमच्यात चर्चा चालली होती की बाबा उलट्या खांद्यानं बैला जाता एक नंबर गटाला फाटीला बैल आलाय. तर आम्ही पोरापोरांनी ठरवलं की बाबानो आपण नियोजन करूया. फाटीव कोणाची गर्दी होणार नाही ही होणार नाही ह्याची काळजी घेऊया. बॅरिकेड संपल्यानंतर आम्ही सगळी लाईनीनं उभं राहिलो होतो. तिथलं नियोजन पोरापोरांनी चांगलं केलं. राजा बैल पण म्हणजे डोळ्याचं पारणं फेडण्यासारखा राजा आणि सर्जा दोन्ही पळाले. निंबाळकर सरांचं सुद्धा आमचं बोलणं झालं की ट्रॉफी बाबानो तुम्ही न्या अगर करा असं सुद्धा त्यांचं आमचं बोलणं झालंय सरांचं. बघा बरं सर्जा राजाची जोड आपण पारंपरिक जे आपण म्हणतो बैलजोडी सर्जा राजा तशी आता आधुनिक काळातली सर्जा राजा आहेत आणि चांगल्या प्रकारची जोडी पळाली. या तुम्ही काय म्हणताय मगाच्या धरणं लांबून होता तुम्ही बैला शेजारी मित्रांनो बैल बघताय राजा म्हणजे ते माझं काळीज आहे. काय म्हणताय? काळीज आहे. बर कुठून आलाय तुम्ही? मी आता मसूर मधून आलोय. कोणेगाव माझं गाव आहे. हा सरळ करा. कोणेगाव गाव आहे. मला गटात बसल्यानंतर मला कळलं राजा आपला बसलाय म्हणून. बर कधीपासून राजाशी जोडलेलं आहे तुम्ही? राजाशी मी 3 वर्ष झालं जोडलेलं आहे. होय म्हणजे त्याचा तुम्ही जी उन्नती बघितलेली आहे उन्नती बघितलेली आहे. एक नंबर बघितली पहिल्यापासून. मालकांच्या जी मी तुमचं जी व्हिडिओ बघतो का नाही तेव्हापासून मालकांचं आणि मालकांच्या बराच मालकीन जेवढी काळजी घेते का नाही
तेवढा राजा एक नंबर आहे. हो मी सांगितलं हा बैल एका दिवसात नाही घडला, हा घडत घडत इथपर्यंत घडत आलेला गेलाय, आहे. हो. आणि आज एवढं मोठं औंधचं पारंपरिक मैदान तिथं विजेतेपद हा. खूप म्हणजे एक चाहते म्हणून खूप मोठी गोष्ट असते. हा. काय सांगाल? काय नाही, मला आज समाधान वाटलं. राजा माझा एक नंबर केला, मला समाधान वाटलं. वा बाकी मी ह्याच्या पुढे काय बोलू शकत नाही. वा. समाधान वाटलं. आता दादांकडे जातो. दादा पुन्हा एकदा गुलाल आणि कंटिन्यू गुलाल आहे, काय सांगाल राजा? कंटिन्यू 2 फाडा मार खाल्ला आम्ही, पण काय होतं शेवटी चालतंय तेवढं राहतच की. फाडा मार खाल्ला तरी पुढच्या फाडाला जोमानं उतरायचं एवढंच आम्हाला माहिती आहे. बर. आणि जोमाने उतरला आणि एकच नंबर केला. हा 1 नंबर केला. पारंपरिक मैदानासाठी राजा वेगळा पळतोय का? तुम्हाला जाणवलं असेल जिथं पारंपरिक मैदान आहेत यात्रेची तिथं राजा वेगळा पळतोय. पुशेगाव झालं त्यानंतर आहोत आता वेगळा पळतो. हो ना. होय. पण उजवी डावीनं ही शोध म्हणजे डावीनं पळतो राजा महाराष्ट्राला माहिती, पण आज उजवीनं कसं काय? उजवीने कसं आहे आमचा तसा डावीपेक्षा उजवी माणसाकडे आला का नाही त्याचा 100% भरोसा राहतो. होय. हा उजवीनं जर आला माणसातनं तर तो गाडी समजायची मारणार. खांदे किंग मेकर आहे. हो होय. दोन्ही का म्हणजे आता नवीन शोध लागला म्हणजे तुम्हाला तो आत्मविश्वास नसेल की राजा उजवीनं पळेल हे कळेल, पण आज दोन्ही खांदी पळाला मित्रांनो. म्हणजे आता राजाचा नवीन शोध दोन्ही साईडनं पळाला बैल पब्लिकनं. बादशाहच आहे, गरीबच आहे. बादशाह म्हणजे बादशाह कसा आहे आमचा भरोसा, कारण जेवढी घरणी घेतली येते ती का नाही माणसं त्यांचा भरोसा असतो की 101% राजा हा पळणारच. वा मित्रांनो, दादा बोलत नाही, दादाही थकलेत आणि राजाही थकलेत. आपण कधीतरी मुलाखत घेऊ. काय म्हणताय? गट जरी पास केला का नाही तर आम्हाला एक नंबर केला गट वाटतं. वा. त्याच्यामुळे काही विषय येत नाही आम्हाला. आणि आज तरी एक नंबर केलाय त्यामुळे खुशी समजू शकतो. तर मित्रांनो, औंधचं मैदान झालं 2024चं, त्याचा विजेता झालाय राजा. आपण आता सर्जाकडे जाऊया. राजा झाला 1 नंबर. औंधचं पारंपरिक मैदान झालं जसं राजा सर्जानं एक उत्कृष्ट साथ दिली आणि पारंपरिक मैदान आहे औंधचं, त्याचं विजेतेपद भेटवलं. आणि महत्त्वाची त्यात भूमिका होती नानांची, विठ्ठल नाना 1 नंबर घेतला. किती दिवसातून आला 1 नंबर? बरेच दिवसात 1 नंबर झाला. हां. मला 2-3 आठला आमचा गोला तुटला होता, पण त्या आज सगळं बैलानं आपलं भरून काढलं. बर. पायरा कसा झालेला हा? पायरा सरांनी केला होता. बर. ज्यावेळेस कडनं फेरायला कडनं, सिमीला कडनं, फायनलला कडनं, गाडी चालवताना काय लक्षात आलं तुमचं? काय ना आपल्या फक्त बैल आपल्याला फक्त आपला बैल आता गाडीवर घातला की तो गाडीवर सरून देत ना, उजवीच्या समजा कडेच्या बैलाला तासाकडे जाऊन देत नाही. जोडी कशी पळाली ही? जोडी 1 नंबर पळाली. होय. काय सांगाल म्हणजे आता तुम्ही तर हाणतायत म्हणजे भरपूर गाड्या आयुष्य गेलंय तुमचं, ह्या जोडीचं काय वैशिष्ट्य तुम्हाला दिसतं? ना गाडी चांगली पळाली, सगळ्यात मोठा आनंद झाला. बरं. सगळ्यात तुम्हाला महत्त्वाचा निर्णय वाटतोय फायनलला, कारण सर्जा आतनं टाकायचा आणि ही बाहेर टाकायचा राजा, हा निर्णय कोणी घेतला? आम्हीच घेतला. हा सगळ्यांनी मिळून. हा नाही, कारण मला सर्जा आहे का नाही, सर्जा पब्लिक लागली दप काय बोलते सट्टा खेळायचं आपलं नशीब. बैल उजवीने घेतला आणि डावीने घेतला. बरं. म्हणजे आजच्या मैदानात एक वैशिष्ट्य येईल की दोन्ही बैल चारी खांदी पळी इकडं तिकडं. कारण गेल्या वर्षी माझा हे मला मैदान लिहिले की मला या दिवस म्हणजे प्रसन्न असल्याकडे शिवागिरी महाराजाकडे गेल्या वर्षी वाजता झालं तर माझा शिमी सगळ्यात मोठा शिमी तुम्ही काढला होता. बरं. गेल्या वर्षी किती 1 नंबर घेतलेला? नाही, फायनल तिथे झाला सामान दिला. सामान दिलं म्हणजे तसं गुलालात आहे. आणि आज बी तुम्ही गुलालात आहे. बोलायला तसं काय हो गुलाल यमाई देवीनं दिला म्हणायचं. हो दिला. मी सलग 4-5-8 मैदानात गुलाल राहिले. ही सगळं यश कोणाला म्हणजे समर्पित करात की आज समर्पित आहे यश? ही सगळ्या जनतेला प्रेक्षकांना यशस्वी. बरं. विठ्ठल नाना नेहमी गुलालात राहू आपण अशी यमाई देवीच्या चरणी प्रार्थना करू. तर आज औंधचं जे झालं मैदान, पारंपरिक गाण्यातली नावं असतात ना, सर्जा आणि राजा, ही जोडी विजेती झालेली आहे. सर्जा राजाची गाडी विजयी आणि हाणणारे विठ्ठल ड्रायव्हर हाकणारे. आणि महत्वाच्या गाड्या राहिल्या फायनलला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सेमी फायनलला एका मागे एक लगेच गाडी लागली होती. एक गाडी सर्जाची लागली की लगेच हा ती महत्वाचं आहे. कसा स्टॅमिना कसा म्हणजे उतरायचे आणि लगेच हाणायचे. मी फक्त आपलं बाबू माने त्यांना म्हणलं पाहुण्याचे त्यांना म्हणलं फक्त मिळवणं गाडीचं काही कमी जास्त होईल ती नशीब आपलं. फक्त मी खालना येतोर बैल सोडायचा नाही, कारण बैल जातो पळून. म्हणली ठीक आहे म्हणे तुम्ही येतोर आम्ही सोडत नाही, पण दोन्ही गाड्या राहिल्या. तुमचं कौतुक आहे. त्यांना जसं सांगितलं मी यमाई देवीच्या चरणी सांगेल तुम्ही नेहमी गुलालात राहावा. धन्यवाद.